चलो, असा क्वेश्चन आला तर तुम्ही काय लिहिताय? इस्टरिफिकेशन आहे म्हणजे काय बनवायची प्रोसेस असणार आहे? दे आर आस्किंग अस व्हॉट इज इस्टरिफिकेशन, म्हणजे ईस्टर बनवण्याची पद्धत असणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही लगेच तुमच्या माइंड मध्ये ईस्टरचं रफ स्केच काढून घ्या. ईस्टर असे असतात ना, आर सी डबल बॉन्ड ओ आर, हे ईस्टर आहेत. हे आपल्याला बनवायचे आहेत. कोणापासून बनवतो आपण? तर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. आर सी डबल बॉन्ड ओ हा एक पोर्शन आहे आणि आर ओ हा एक पोर्शन आहे. एक पोर्शन आलेला असतो कार्बोक्सिलिक ऍसिड कडून आणि दुसरा आलेला असतो अल्कोहोल कडून. सो इस्टरिफिकेशनला असं डिफाईन केलं जातं, इस्टरिफिकेशन इज रिएक्शन बिटवीन अल्कोहोल्स और फिनॉल्स पण चालतील, reactions between alcohols or phenols with carboxylic acid to form ester, to form an ester is called as esterification. याला इस्टरिफिकेशन म्हणायचं. हे समजलं? इस्टरिफिकेशन म्हणजे काय? एक्सप्लेन युजिंग वन एक्झाम्पल. कोणताही एक अल्कोहोल घ्या, CH3 CH2OH. कोणताही एक कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. कोणता अल्कोहोल आहे की ज्याच्यामध्ये दोन कार्बन आहेत? सो दिस इज इथेनॉल. कोणता कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ज्याच्यामध्ये तीन कार्बन आहेत? प्रोपॅनओइक ऍसिड. सो इथेनॉल प्लस प्रोपॅनओइक ऍसिड, एरोज बघा व्यवस्थित, फॉरवर्ड मध्ये जातीये, परत बॅकवर्ड मध्ये रिएक्शन येते, पुढे जाणार आहे ऍज वेल एज पाठीमागे येणार आहे. प्रोडक्ट कसा बनवणार? इस्टरिफिकेशन ही अशी रिएक्शन असते, ईस्टर बनवा किंवा इथर बनवा, फ्रॉम अल्कोहोलच बनवायचंय. अँड दीज आर द रिएक्शन्स की ज्याच्यामध्ये अल्कोहोलचा कोणता बॉन्ड ब्रेक होतो? तर O आणि H चा मधला, H प्लस आणि OR मायनस, हे बॉन्ड ब्रेकिंग होत असतं त्यांच्यामध्ये. सो तुमचा अल्कोहोल कुठे बघा, त्याच्यामध्ये कसं बॉन्ड ब्रेकिंग करणार? H प्लस OCH2CH3 मायनस. मग इथे काय होणार आहे? इथे कोणता बॉन्ड ब्रेक होणार? कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचा. मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं, आठवतंय? अल्डिहाइड आणि कीटोनचा C डबल बॉन्ड O ब्रेक होतो, बट कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ईस्टरचा कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक होतो. हे सांगितलंय, आठवतंय? त्यामुळे कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह आणि OH मायनस. आता फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट करता येतील व्यवस्थित? पहिल्याचा मला दिसतोय CH3 CH2O मायनस, त्याला कोण अटॅच होणार? C प्लस. सो काय आहे? C डबल बॉन्ड O, कोण लागला त्याला बाजूला? CH2, त्याच्या बाजूला काय आहे? CH3. आणि बाहेर काय पडलं? हा H प्लस आणि हा OH मायनस, दॅट इज वॉटर. दॅट इज वॉटर. अँड दिस इज द प्रोडक्ट. हा ईस्टर आहे. लॉंगेस्ट चेन कोणती आहे? कार्बोनिल पासून काउंट करा, 1 2 3. आणि ऑक्सिजनच्या इकडे ही कितीची चेन आहे? 1 2. मग लॉंगेस्ट कोण असणार? 3 कार्बनवाली, 3 कार्बनवाली. सो हा झाला त्याचा ईस्टर ग्रुप. म्हणजे कोणता? 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपॅनोएट. प्रोपॅनोएट. पण कसला प्रोपॅनोएट? कोण आहे हा? 2 कार्बनवाला इथाइल. इथाइल प्रोपॅनोएट. इथाइल प्रोपॅनोएट. अँड दिस इज इस्टरिफिकेशन. ओके, ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे,
याच्यामध्ये ऍसिड टाकतो आपण H+. Esterification of alcohol and phenol is carried out in presence of concentrated acid. लिहा ते पण वाक्य हवं तर. हे H+ टाकतोय ते लिहायचं इथे. Reaction of alcohols and phenols with carboxylic acid is done in presence of, it's carried in presence of, काय सांगितलं, is carried in presence of dash. Concentrated acid, concentrated sulfuric acid, concentrated sulfuric acid, written as H+, written as H+. त्यानंतर ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, मग त्याबद्दल पण थोडंसं बोला की रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला प्रोसीड करायची असेल तर हा जो वॉटर बनलाय ना, बनलेला वॉटर ऍज सून ऍज इट इज फॉर्म तो काढला पाहिजे. जर नाही काढला तर हा वॉटर या इस्टर सोबत रिएक्शन करेल आणि रिएक्शन बॅकवर्डला प्रोसीड करेल. समजलं? जर तुम्ही तो बनलेला वॉटर ऍज सून ऍज पॉसिबल काढला नाही तर हा वॉटर परत ईस्टर सोबत रिएक्शन करून बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये रिएक्शन देतो. त्यामुळे द वॉटर फॉर्म्ड is removed as soon as it is formed. तो बनतोय तेव्हा लगेच काढून घ्यायचा टू, काय म्हणायचं त्याला, टू शिफ्ट द रिएक्शन इन फॉरवर्ड डायरेक्शन. टू शिफ्ट द रिएक्शन रेट म्हणा इन फॉरवर्ड डायरेक्शन. सो या 3 पॉइंट आणि एका याच्यामध्ये आन्सर कंप्लीट होतं. पहिला डेफिनेशन, लगेच एक एक्झाम्पल. सेकंड पॉइंट रिएक्शन कंडिशन, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. आणि थर्ड, बनलेला वॉटर मॉलिक्यूल ऍज सून ऍज पॉसिबल काढला नाही तर रिएक्शन बॅकवर्डला जाते. सो ऍज सून ऍज पॉसिबल रिमूव्ह इट आणि मग काय होईल, रिएक्शन विल शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन. सो इस्टरिफिकेशन एक्सप्लेन करता येईल टेकिंग वन एक्झाम्पल. इथं थिअरी दिली आहे आणि इथे MCQ दिलाय. ते तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात, इस्टरिफिकेशन मध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होतो. इस्टरिफिकेशन मध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होतो अल्कोहोलचा, OH बॉन्ड. क्विकली नोट डाऊन करा, काही डाऊट असेल तर विचारा. क्लिअर आहे का चॅट सेक्शन मध्ये सांगायला एकदा. गुड. नोट डाऊन करा क्विकली, लर्न करा जस्ट.
माझा नेक्स्ट क्वेश्चन असा राहणार आहे, अल्कोहोल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड केल्यानंतरच ईस्टर भेटतं का? अल्कोहोल प्लस अजून माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? कार्बोक्सिलिक ऍसिड सोडून काही मी यूज करू शकते का? करेक्ट आहे साक्षी. कॅन आय मूव्ह अहेड की कोण लिहित आहे? 5 4 वर हा एकच क्वेश्चन 16 झालाय फक्त. 3 स्क्रीनशॉट घ्याल. 2 ओके. आता थोडंसं या कन्सेप्टला एक्सप्लेन करते की काय एक्झॅक्टली आहे. अल्कोहोल घेतलाय आणि अल्कोहोल मध्ये तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड टाकू शकताय, RC डबल बॉन्ड OH, किंवा तुम्ही ऍसिड अनहायड्राइड पण टाकू शकता, RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR. यालाच ऍसिड अनहायड्राइड म्हणतात ना. ऑक्सिजनच्या या आणि त्या बाजूला सेम कार्बोनिल ग्रुप असणं. किंवा तुम्ही असाइल क्लोराइड पण टाकू शकता, RC डबल बॉन्ड OCl. या तिन्ही पैकी काहीही अलाउड आहे टू फॉर्म ईस्टर. पहिला पण बनवू शकताय, सेकंडनी पण बनवू शकताय, थर्डनी पण बनवू शकताय. नाव लक्षात ठेवा, अल्कोहोल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिडने केलं तर त्याला नाव दिलं ईस्टरिफिकेशन. कार्बोक्सिलिक ऍसिडनेच एक्सप्लेन करायचं जेव्हा ते तुम्हाला ईस्टरिफिकेशन विचारतात. हे क्लिअर आहे? कारण बाकीचे दोन अल्टरनेटिव्ह मेथड्स आहेत. व्हॉट इज esterification? When alcohol or phenol is treated with carboxylic acid to form ester, that is called as esterification. Acid anhydride and acid chlorides ह्या अल्टरनेटिव्ह मेथड्स आहेत. समजलं? म्हणून मी यांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केली नाहीत. ऍसिड क्लोराइडने पण बनवू शकते, ऍसिड अनहायड्राइडने पण बनवू शकते. आता जेव्हा रिॲक्शन होत होती, हे मी ऍड केलं, अल्कोहोल प्लस दिस, काय भेटलेलं मला? तिन्ही रिॲक्शन्स असतात रिव्हर्सिबल. तिन्ही रिॲक्शन्स असतात रिव्हर्सिबल. बट याच्यामध्ये रिव्हर्सिबल काढणं फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये करणं पॉसिबल आहे. कसं? बनलेला वॉटर मॉलिक्यूल काढून टाका आणि ही रिॲक्शन H+ च्या प्रेझेन्स मध्ये करा, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. सिमिलरली इथे सुद्धा बनलेला वॉटर मॉलिक्यूल काढायचा आहे आणि रिॲक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ H+. वॉटर मॉलिक्यूल नाही बनत, इथे बनलेला बाय प्रोडक्ट काढायचंय. काय बनवायचंय ते आपण बघू. पण या केसला मी पहिल्यांदा शिकवेन. ह्या दोन केसेसना आधी पहिल्यांदा बघूया. अल्कोहोलचा हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, H+ OR- आणि कार्बोक्सिलिक ऍसिड असल्यामुळे कार्बोनिल नंतरचा. हे जस्ट थोड्या वेळापूर्वी केलं. काय बनलेलं? RO आणि इथे C डबल बॉन्ड OR, ईस्टर. इथं काय बनेल? कुठलाही कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कसा प्रोडक्ट दिसेल? RO कार्बोनिल ऍज इट इज R. बाय प्रोडक्ट काय आहे रे? RC डबल बॉन्ड O आणि त्यातला H, RC डबल बॉन्ड O आणि समोरचा H. हेच दोन बनतात ना. आणि ही रिॲक्शन तुम्ही अजून कुठे केली आहे? तर आय गेस परवाच पेपरमध्ये केली आहे, जेव्हा मी तुम्हाला विचारलेलं सुडो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स काय आहे ते एक्सप्लेन करा. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहिताय, यू कॅन राईट ईस्टरिफिकेशन ओव्हर देअर. फक्त तेव्हा रिव्हर्स रिॲक्शन करत असतात. आणि लास्टला काय असणार आहे? सेम कार्बोनिल नंतरच्या बॉन्डला ब्रेक करा आणि काय बनेल मग? जॉईन करा फक्त प्रोडक्ट्सना, RO- आणि त्याला लागेल हा पॉझिटिव्ह चार्ज, RO- त्याला लागेल कार्बोनिल आणि R.
प्लस बाय प्रोडक्ट काय बनला, HCl. या केसमध्ये वॉटरला काढायचं, ऍज सून ऍज इट इज फॉर्म रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये प्रोसीड होईल. याच्यामध्ये बनलेला कार्बोक्सिलिक ऍसिड काढायचा, ऍज सून ऍज इट इज फॉर्म रिॲक्शन फॉरवर्डला प्रोसीड होईल. या केसमध्ये HCl ला तितक्या लवकर काढणं पॉसिबल होत नाही, इट इज ऍसिडिक कंपाऊंड. मग या रिॲक्शनला फॉरवर्ड डायरेक्शनला न्यायचंय, म्हणून त्याच्यामध्ये आपण बेस टाकतो आणि त्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतो. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये नेण्यासाठी डायरेक्टली आपण एक मिनिट HCl ला ऍड करायचंय. आपण मीटिंगची लिंक चेंज करूया, माझ्या लक्षात नाही आलं. स्क्रीनशॉट घ्या या पेजचा. HCl ने पिरिडीन टाकायचंय त्याच्यामध्ये. मी पिरिडीन लिहिते, त्यानंतर याचा स्क्रीनशॉट घ्या. मी न्यू लिंक वरती तुम्हाला एक्सप्लेन करते काय टाकलं आपण, पिरिडीन काय टाकलं आपण. ग्रुपला न्यू लिंक पाठवते. ओके, लास्ट रिॲक्शन मध्ये पिरिडीन का टाकलेलं, कॅन एनीवन टेल? पहिल्या दोन रिव्हर्सिबलच दाखवल्या. तुम्ही आता तुमचे स्वतःचे घेतलेले स्क्रीनशॉट्स बघा. क्वेश्चन नंबर 16च्या एक्सप्लेनेशन मध्ये मी ड्रॉ केलेल्या चार्ट मध्ये पहिलं रिव्हर्सिबल, नंतर सुद्धा रिव्हर्सिबल, पण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये थर्ड वाली दाखवली. पहिल्यामध्ये ऍसिडिक कंडिशन आहे, दुसऱ्यामध्ये ऍसिडिक कंडिशन आहे, तिसऱ्यामध्ये ऑलरेडी ऍसिड बनलेला रिॲक्शन मध्ये, म्हणून मी अजून ऍसिड टाकू शकत नाही. बनलेल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस टाकावा लागेल, आणि तोच बेस कोण असतो, पिरिडीन. तोच बेस कोण असतो, पिरिडीन. मग आपल्याला विचारतात कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिड अनहायड्राइड आणि लास्टला बनलेल्या रिॲक्शन मध्ये ऍसिड क्लोराइड पासून बनलेल्या रिॲक्शन मध्ये बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ईस्टर कोण आहे? तर बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ईस्टर असते फ्रॉम ऍसिड क्लोराइड, बिकॉज इट प्रोसीड्स ओरिजिनली इन फॉरवर्ड डायरेक्शन, कारण ती इझिली फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये नेणं पॉसिबल असतं. ठीक आहे, तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील की त्यामध्ये पिरिडीन का टाकलाय? टू न्यूट्रलाइज द एक्सेस ऑफ ऍसिड फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन. लिहून घ्या वाक्य, टू न्यूट्रलाइज excess of acid formed during the reaction. नोट करा. डन. चल, ओके. सो आज आपला चार्ट तो कंप्लीट झाला. लास्ट लेक्चर मधला चार्ट ओपन करा, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल. रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोलचा चार्ट आपण बनवलेला. रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल मध्ये किती टाईपच्या रिॲक्शन्स असतात जर विचारलं तर देर आर 2 टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. एक टाइप आहे की ज्याच्यामध्ये आपण कोणता बॉन्ड ब्रेक करतो, आर आणि ओ मधला. आणि आज कोणत्या रिॲक्शन्स पाहिलोय आपण ज्याच्यामध्ये ओ आणि एच मधला बॉन्ड ब्रेक होतो. या केसमध्ये काय तयार होतं, आर प्लस OH मायनस. आर प्लस तयार होतोय म्हणजेच काय तयार होतं म्हणून सांगितलेलं, कार्बोकेटायन तयार होतोय. सो या सगळ्या रिॲक्शन मध्ये आपल्याला मेकॅनिझम पाहणं गरजेचं असतं. त्यासाठी सांगितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून.
हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मधून, किंवा जो काही आधी चॅप्टरचं नाव होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, सो HDA, ह्याच्यामधून फ्रॉम अल्कोहोल वाल्या सगळ्या रिॲक्शन्स करायच्या. सांगा तुम्ही कोणकोणत्या रिॲक्शन्स होत्या. युझिंग HX इन डिटेल सांगितली. इथे मेकॅनिझम करायची का तेही सांगा. युझिंग PX3 PX5 इन डिटेल सांगितलं. त्याच्यामध्ये थर्ड राईट युझिंग SOCl2 सांगितलेलं. फोर्थ रिॲक्शन फ्रॉम अल्कोहोल नाही, आता बदललं, फ्रॉम अल्कीन. फ्रॉम अल्कीन. अल्कीन पासून अल्कोहोल कसं बनवणार तुम्ही. अल्कीन म्हणजे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. सॉरी, फ्रॉम अल्कीन, फ्रॉम अल्कोहोलच, बट प्रिपरेशन ऑफ अल्कीन आहे ती. ठीक आहे, फ्रॉम अल्कोहोल मध्येच लिहिते. अल्कीन बनते. टू प्रिपेअर अल्कीन, दॅट इज डिहायड्रेशन ऑफ अल्कीन. हायड्रेशन ऑफ अल्कीन, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, दोन्ही रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तुम्ही करू शकता. असल्या कन्फ्युजन नको. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू गेट अल्कीन. आणि मागच्या वेळी तुम्ही हे लिहिलंय, सो परत लिहायची गरज नाहीये हे सगळं. आणि डिहायड्रेटिंग एजंट कोणी यूज केलेला. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अल्कोहोल मध्ये H2SO4 टाकायचं, अल्कीन बनते. या चारही रिॲक्शन्स मध्ये कार्बनचा R आणि O मधला बॉन्ड ब्रेक होतो. पहिल्यामध्ये एक मेकॅनिझम नेसेसरी आहे, SN1 SN2 मेकॅनिझम असते, आणि लास्ट मध्ये एक मेकॅनिझम गरजेची आहे, आणि ही मेकॅनिझम 3 स्टेप मध्ये शिकवलेली. त्यानंतरचा पोर्शन येतो ब्रेकिंग ऑफ R O, बॉन्ड ब्रेक करायचा H प्लस आणि OR मायनस. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ इथर, ज्यालाच आपण म्हणणार आहे विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस, ज्यालाच अल्कोऑक्साइड म्हणतो. अल्कोऑक्साइड मी यामध्येच शिकवेन. आणि दुसरी आहे इस्टरिफिकेशन, जी आता सांगितली. इस्टरिफिकेशन काय आहे. रिॲक्शन ऑफ अल्कोहोल और फिनॉल विथ कार्बोक्सिलिक ऍसिड इज कॉल्ड एज इस्टरिफिकेशन. अल्टरनेटिव्ह वेज किती आहेत. अजून 2 आहेत. सगळ्यात बेस्ट वे कोण आहे. प्रिपरेशन फ्रॉम ऍसिड क्लोराइड. Why? Because it proceeds in forward direction in presence of pyridine. Pyridine का टाकलं. To neutralize the excess of HCl form. रिॲक्शन मध्ये HCl बनतो, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण तिथे पिरिडीन टाकलं. आणि याच्यावरती MCQ कुठल्या क्वेश्चनवर विचारू शकतात. ऍसिडिटीच्या. गिव्ह द ट्रेंड ऑफ ऍसिडिटी, असे वेगवेगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये बनणार आहेत. सो विल्यमसन्स इथर सिंथेसिस आपण बऱ्याच वेळ केली आहे, सो हा क्वेश्चन मी होमवर्कला देते. राईट अ शॉर्ट नोट ऑन विल्यमसन्स इथर सिंथेसिस. क्वेश्चन नंबर 17. Write a short note on Williamson's ether synthesis. तीन मार्काला विचारले असं कन्सिडर करायचंय, आणि देन यू हॅव टू राईट युअर आन्सर. काय काय आलं पाहिजे बघा. त्याच्यामध्ये सांगा रिॲक्टंट कोण आहे, त्याच्यानंतर रिएजंट कोण आहे, आणि मग काय बनतो, प्रोडक्ट काय बनतो, हे व्यवस्थित एका लाईन मध्ये सांगा. त्याच्यानंतर सांगा की याची मेकॅनिझम कोणती आहे. सांगा SN1 असते का SN2 असते. रिॲक्टंट कोण आहे, रिएजंट कोण आहे, प्रोडक्ट काय बनतो, मेकॅनिझम सांगा SN1 आहे का SN2 आहे. एखादं एक्झाम्पल घ्या अँड देन परत त्या एक्झाम्पलला एक्सप्लेन करा. निकिता SN2 मेकॅनिझम आहे. मग तुम्हाला अजून एक चौथा पॉइंट पण सापडला.
एक्झाम्पल लिहायची आणि त्याच्यानंतर म्हणायचं रिॲक्टंट कोण आहेत रे त्याचे, हु आर द रिॲक्टंट्स ऑफ दिस रिॲक्शन. फोर्थ पॉइंट लिहिलाय सबस्ट्रेट. काय काय लिहिताय बघा. या रिॲक्शनचा रिॲक्टंट आहे अल्काइल हॅलाइड आणि रिएजंट आहे अल्को ऑक्साइड. आता अल्को ऑक्साइड आला कुठून हे सुद्धा तुम्हाला लिहायला पाहिजे. अल्काइल क्लोराइड प्लस अल्को ऑक्साइड करायचंय म्हणजे रिॲक्शनची सुरुवातच तुम्ही कुठून करणार, अल्कोहोल पासून. अल्कोहोल घ्या, त्याच्यामध्ये मेटॅलिक सोडियम टाका, रिॲक्शन प्रोसीड्स इन फॉरवर्ड डायरेक्शन, H प्लस विल बी रिप्लेस्ड बाय Na. काय बनेल, RONA. फक्त H असा बाहेर जाईल का कधी, कधीच नाही. काय बनणार मग, H2. H2 बनण्यासाठी इनिशियल अल्कोहोल 2 वेळा घ्यायला पाहिजे, त्यामुळे हा कंपाऊंड 2 वेळा झाला, हे 2 वेळा झालं. सो H2 गॅस इज रिलीज ड्युरिंग दिस रिॲक्शन. बट या रिॲक्शन मधून काय भेटलं तुम्हाला, अल्को ऑक्साइड. अँड सेम अल्को ऑक्साइड परत अल्काइल हॅलाइड सोबत रिॲक्ट करायचा. अल्काइल हॅलाइड प्लस सोडियम अल्को ऑक्साइड. काय होणार आहे रिॲक्शन मधून, मायनस ऑफ NaCl. कुठे दिसतोय NaCl आपल्याला, इथे आहे Cl, इथं आहे Na. दोघांना काढून टाका, बाकीचं जॉईन करून घ्या. R आणि पुढे कोण आहे, OR प्लस NaCl. काय बनलं इथे, इथर. ROR, इथर. सो मेन रिॲक्शन कोणती आहे, तर मेन रिॲक्शन ही आहे. पण मला जो अल्को ऑक्साइड भेटणार आहे तो अल्को ऑक्साइड आला कुठून हे सांगण्यासाठी मी ही रिॲक्शन पहिल्यांदा एक्सप्लेन केली. आता जर अल्काइल हॅलाइड आहे तर तुम्ही नंतर म्हणताय दिस रिॲक्शन प्रोसीड्स वाया SN2 मेकॅनिझम. आणि जर SN2 मेकॅनिझम दाखवत असेल तर गिवन अल्काइल हॅलाइड किंवा रिॲक्टंट शुड बी या मस्ट बी प्रायमरी. अल्काइल हॅलाइड कसे असणार आहेत, प्रायमरी, विल गिव्ह मोर फास्टर रिॲक्शन दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. मग खाली मध्ये लिहा, तुम्ही जर कधी टर्शरी अल्काइल हॅलाइड वापरला, 3 डिग्री अल्काइल हॅलाइड वापरला तर तुम्हाला डिझायर्ड प्रोडक्ट भेटत नाही. 3 डिग्री अल्काइल हॅलाइड विल नॉट गिव्ह विल्यमसन इथर सिंथेसिस. 3 डिग्री विल नॉट गिव्ह विल्यमसन इथर सिंथेसिस. मग काय करायला पाहिजे, मग टेक 3 डिग्री अल्कोऑक्साइड. अल्कोऑक्साइड 3 डिग्री घ्या, बट प्रायमरी अल्काइल हॅलाइडच ठेवायचा प्रयत्न करा. अल्काइल हॅलाइडला प्रायमरीच ठेवायचा प्रयत्न करा. या सगळ्या पॉइंट्सला तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये क्लिअर करताय आणि कव्हर करताय. समजलं? सो ट्राय टू राईट युअर ओन आन्सर. देन ज्यांना आन्सर कन्फर्म करायचंय मॅम करेक्ट लिहिलंय का त्यांनी मला व्हॉट्सअपला शेअर कर. ठीक आहे. चल घ्या स्क्रीनशॉट याचा पण. Write a short note on Williamson's ether synthesis. ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट मी तुम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या रिएक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतलेत. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स, ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स काय भेटतं, क्विकली आलं पाहिजे आन्सर.
ओके, ऑन ऍडिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हा, अल्डिहाइड आणि फर्दर जाऊन कार्बोक्सिलिक ऍसिड. मग त्या रिॲक्शन मी आता परत घेत नाहीत, आहे अशा रिपीट आहे तिथं. कॉपी पेस्ट. सो लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये तुम्हाला फिनॉल बद्दल थोडंसं सांगेन. आता परत 2 चार्ट बनवू आपण. पहिला चार्ट असेल आपला प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉल तुम्ही किती मेथड्स पासून बनवू शकता? तुम्ही कधी काउंट केलं प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स? राईट, 4 मेथड्स आहेत प्रिपरेशन ऑफ फिनॉलच्या. पहिली प्रोसेस आहे तुमची डाउज प्रोसेस. येस, गुड. सेकंड प्रोसेस मध्ये काय करतोय आपण? फ्रॉम क्युमिन. चला, क्युमिनला आणखीन कोणती मेथड म्हटलं जातं? फ्रॉम क्युमिन. कमर्शियल, इंडस्ट्रियल, दोन्ही नावं सेमच आहेत. कमर्शियल प्रिपरेशन किंवा इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल असं सुद्धा डायरेक्ट शॉर्ट नोट देतील तुम्हाला. राईट अ शॉर्ट नोट ऑन कमर्शियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. लक्षात आलं पाहिजे, फ्रॉम क्युमिन लिहायची. थर्ड, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. गुड. आणि फोर्थ, फ्रॉम ऍनिलीन. आय गेस मी याच्या शॉर्ट नोट स्वतःच डिक्टेट केलेत ना क्लासमध्ये, की तुम्हाला लिहायला सांगितलेल्या. या सगळ्याचे आन्सर्स आहेत तुमच्या नोटबुक मध्ये पॉइंट वाईज मी लिहून दिलं होतं. चला, देन हे परत घ्यायची काही गरज नाहीये ना रिव्हिजन सेशन मध्ये. तुम्ही नोटबुक मधलं आहे असं रीड करू शकता. शॉर्ट नोट तीच लिहायची. काल पण रिवाइज केलं. जे मी नोटबुक मध्ये मी असं लिहून दिलं असेल ना, जस्ट हेडिंग आणि त्याच्या खाली जस्ट लिहून दिलं असेल दिस रिॲक्ट विथ दिस. साक्षी मला सांग, फक्त रिॲक्शन्स आहेत का थिअरी पण आहे त्याच्यामध्ये? कन्फर्म करा एकदा. नाही मयूर, क्वेश्चन येताना येतो तुम्हाला 3 मार्कामध्ये. हा, थिअरी पण आहे. साक्षी, या चारही रिॲक्शन्सचा ना स्क्रीनशॉट्स करशील आणि ग्रुपला सेंड करशील आज. आणि पीडीएफ ला नाव दे प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स. ठीक आहे वेदांत, ओके विथ थिअरी आहे त्याच्यामध्ये. आठवतंय थोडंफार मला पण. नेक्स्ट चार्ट करू लगेच. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. फिनॉलला बनवलं, आता फिनॉलच्या रिॲक्शन्स करायच्या. चलो, ह्या रिॲक्शन्स किती आहेत आठवतंय का? रिॲक्शन्स ऑफ फिनॉल किती आहेत टोटल आठवतंय का? तो वरती 4 आहेत ना, खाली 8 आहेत. नाही 8 आहेत यश. कोणत्या 8 आहेत बघा. फिनॉलचं तुम्ही हॅलोजिनेशन करू शकता, क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन. तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं असेल तर त्यामध्ये काय टाकायला लागेल रे? फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं असेल तर त्यामध्ये काय टाकावं लागेल? हा आहे फिनॉल. करायचंय ब्रोमिनेशन. आता ब्रोमिनेशन करायचंय म्हणजे काय करायचंय सांगा? OH ला काढून BR आणायचंय का? ब्रोमिनेशन ऑफ फिनॉलचं प्रोडक्ट काय असतो पहिल्यांदा ते सांगा. करेक्ट आहे. चिया करेक्ट आहे. मी काढलेला प्रोडक्ट करेक्ट आहे.
क्विकली सांगा, टाइम वेस्ट नाही, क्विकली सांगा. मी काढलेला प्रोडक्ट करेक्ट आहे? येस नो मध्ये आन्सर करा. वेदांत करेक्ट आहे? आता इंडिव्हिज्युअली विचारते, थांबा. वेदांत ओके. सार्थक करेक्ट आहे, श्रेयश करेक्ट आहे, समृद्धी, साक्षी, प्रशांत, पल्लवी, निकिता, निहार, मयूर, जिया, आर्या, ओम, श्रावणी, प्रतीक. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जे येस म्हणतायत ना, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ही. अरे ॲरोमॅटिक कंपाऊंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात, त्यालाच ब्रोमिनेशन, क्लोरिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन म्हणतोय. परवाच्या लेक्चरमध्ये पण ओरडून ओरडून सांगितलंय आणि कंटिन्युअस रिपीट करून सांगितलंय की फिनॉलच्या OH ला टच पण करायचं नाही. जे ब्रोमिनेशन करणार आहे त्याच्यासाठी टाकलेला ब्रोमीन कुठे ऍड होतो? एकतर ऑर्थो पोझिशनला ऍड होतो किंवा पॅरा पोझिशनला ऍड होतो. तुम्हाला हेच नाही समजत की दिलेली रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक आहे ते. आणि अजून किती वेळ? कसं काय विसरताय? दिलेल्या OH ला टच पण करायचं नाही, ह्याच वर्ड्स मध्ये सांगितलेलं ना. टाकलेला ब्रोमीन एकतर ऑर्थो पोझिशनला जाईल नाही तर पॅरा पोझिशनला जाईल. ही रिॲक्शन ओळखता आली पाहिजे. मी सांगितलं माप म्हणाल मॅम ऑर्थो पॅरा अँड पॅरा इज द मेजर प्रोडक्ट. हा, आता जेव्हा तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा असे दोन सेपरेट प्रोडक्ट बनवायचे आहेत, ऑर्थो आणि पॅरा, तर ब्रोमिनेशन साठी HBr टाकायचं नाही. क्विकली मला HBr म्हणताय, नॉर्मल रिॲक्शन आहे ही. इज दिस ॲलिफॅटिक कंपाऊंड? ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये तुम्ही हॅलोजन टाकताय इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट सच ॲज CCl4. इनर्ट सॉल्व्हंट टाकायचे CCl4. मग मॅम आम्ही इनर्ट नाही टाकला तर काय होईल? बानू, इनर्ट नाही टाकला तर मग हायली सबस्टिट्यूटेड रिॲक्शन होईल, दॅट इज फिनॉल. तुम्ही याच्यामध्ये टाकाल ब्रोमीन. बट इनर्ट सॉल्व्हंट नाही म्हणजे पाणी टाकला, पोलार सॉल्व्हंट टाकला. वॉटरमध्ये H आहे म्हणून त्याला मी काय म्हटलं? HOH, पोलार सॉल्व्हंट टाकला. हा श्रेयश. CS2 पण नाही, और येते CCl किंवा CS2 टाकू शकताय. आणि हा कसला सॉल्व्हंट? नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. आता काय होईल? परत तुम्ही OH ला टच पण करायचं नाही. मग काय होणार आहे? ब्रोमीन ऑर्थोला पण अटॅक करणार, या पॅराला पण अटॅक करणार, या पॅराला पण अटॅक करणार. जेव्हा तुम्ही रिॲक्शन वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये करताय, विच इज कॉल्ड ॲज ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन प्लस वॉटर कॉल्ड ॲज ब्रोमीन वॉटर. समजलं? याच्यावर पक्का क्वेश्चन आहे आणि तुम्ही तिथं जाऊन जर हेच विसरणार असाल तर काही उपयोग नाही याचा. टोल्ड यू मेनी टाइम्स. ऑफलाईन क्लासमध्ये सांगितलं, एकदा सेपरेट लेक्चर घेऊन सांगितलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आज परत सांगतीये, मेन हेच ओळखायचं आहे रे की इलेक्ट्रोफिलिक आहे. आता क्लिअर आहे? आता मी क्लोरिनेशन ऑफ फिनॉल म्हटलं तरी सेम करायचं. पहिल्यामध्ये Cl2 टाकायचं इथे आणि इथे Cl2, आणि लावताना सगळीकडे इथे Cl लावायचे, बाकी काही चेंज नाही. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? आन्सर करा. शांत बसताय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये थोडस स्वतःचा दिमाग पण लावायचा. सगळं नावात आहे की नाही बघा. नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन. प्रोनाउन्सिएशन सेम समजतं सगळ्याचं. शन शन शन, ब्रोमिनेशन. या सगळ्या रिॲक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतात, ज्याच्यामध्ये बेन्झीन वरचा मेन कंपोनंट कधीही हलवायचा नसतो.
टाकलेला सबस्टन्स ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टला नुसता जाऊन चिपकवायचा असतो. नेक्स्ट सेकंड होतं तुमचं नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये परत तीच कहाणी आहे. रिएक्टंट तुमचा फिनॉल आहे. फिनॉल मध्ये काय टाकलं, दोन कंडिशन्स वेगवेगळ्या घेते. पहिल्यांदा मी टाकणार आहे नायट्रिक ऍसिड, पण कसं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3. यश नाही. ते यश आपण कुठे वापरतो, बेन्झीन. अच्छा काय लिहिलंस H. ओके ठीक आहे, हे ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड टाकायचंय. आणि या मिक्सचरला काय म्हणायचं, कोणतं मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर. आणि नायट्रेटिंग मिक्सचर कोणाच्या जनरेशनसाठी टाकलेलं असतं. नायट्रेटिंग मिक्सचर आपण का टाकतो, इन ऑर्डर टू जनरेट NO2 प्लस, हा इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्यासाठीची. सांगितलेलं की नाही, कधी एरो वरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड HNO3 दिसू दे, इट मीन्स इट इज जनरेशन ऑफ NO2 प्लस. आणि आता मग काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन आहे म्हणजे हाय कंडिशन्स आहेत. या इतक्या हाय कंडिशनला तुम्हाला मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटतो. OH ला मी कुठेही चेंज केलेलं नाहीये. ह्या ऑर्थो, ह्या पॅरा ऍज वेल एज या ऑर्थो पोझिशनला NO2 लावलं अंडर हाय कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन्स. कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून हायली अटॅक होतो. बनलेल्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे पिक्रिक ऍसिड. पक्का तुम्हाला विचारतील, राईट अ शॉर्ट नोट ऑन फॉर्मेशन ऑफ पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. हाऊ विल यू प्रिपेअर पिक्रिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. क्वेश्चन नंबर कितवा आहे हा, 18. साक्षी एकदा कन्फर्म कर, ह्याची पण मी थिअरी लिहून दिली आहे का. ओके डन. सो थोडस नोटबुक बघा, याच्या थेअरी सगळ्या लिहून दिलेत. आज फिनॉल पूर्ण लिहायचंय, पूर्ण रीड करायचंय. आणि आता जर फक्त HNO3 टाकलं, कॉन्सन्ट्रेटेड वगैरे काही भानगड नाही, नुसतं नायट्रिक ऍसिड टाकायचं HNO3, तर ही कंडिशन कशी आहे. हा साक्षी, ही वीक कंडिशन आहे. तितकी स्ट्रॉंग कंडिशन आहे का, नाही. तर दोन सेपरेट प्रोडक्ट बनतात, फिनॉल एकदा ऑर्थो एकदा पॅरा. फिनॉल एकदा ऑर्थो मयूर आणि एकदा पॅरा. मेजर कोण असतं यांच्यामध्ये, हु इज द मेजर प्रोडक्ट, हु इज द मेजर प्रोडक्ट. वैष्णवी करेक्ट, जिया करेक्ट, साक्षी करेक्ट, यश रॉंग. ऑर्थो मेजर असतो ड्यू टू H आणि O हायड्रोजन बॉन्डिंग. कसलं हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नुसतं हायड्रोजन बॉन्डिंग नाही, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे, या वर्डला मार्क भेटणार आहे तुम्हाला. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे विदिन सेम मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग आहे. डन. बघा, हॅलोजिनेशनच्या फिनॉल मध्ये दोन रिएक्शन्स आहेत. हाय कंडिशन म्हणजे वॉटर टाकणं आणि CCl4 म्हणजे नॉन पोलार सॉल्व्हंट टाकणं. पोलार इज मोर रिएक्टिव्ह.
पोलार खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो, सगळ्या साईडला तो काय करतो, बीआर बीआर बीआर. नॉन पोलार आर लेस रिॲक्टिव्ह. लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे दोन वेगवेगळे प्रोडक्ट, एक ऑर्थो एक पॅरा, आणि मेजर कोण असतो याच्यामध्ये, पॅरा. सेम नायट्रेशन मध्ये दोन कंडिशन. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे रिॲक्टिव्ह कंडिशन असेल तर कंटिन्युअस अटॅक टू गिव्ह पिक्रिक ऍसिड. साधी कंडिशन टाकली तर दोन सेपरेट प्रोडक्ट, बट मेजर कोण असतो, ऑर्थो, ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नेक्स्ट लिहा सल्फोनेशन. थर्ड काय असणार आहे, सल्फोनेशन. पहिल्यांदा मला सांगा, सल्फोनेशन ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? ऍडिशन आहे, सबस्टिट्यूशन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे का न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे, काय कोणती रिॲक्शन आहे? सल्फोनेशन. या रिॲक्शनला कोणत्या रिॲक्शन्स म्हणायचं? परत दोन कंडिशन्स आहेत. हा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोफाईल पाहिजे. यू शुड नीड अ इलेक्ट्रोफाईल. नायट्रेशनचा इलेक्ट्रोफाईल आहे NO2+. तसं सल्फोनेशनचा इलेक्ट्रोफाईल काय असतो ते मला पहिल्यांदा सांगा आता. तसं सल्फोनेशनचा इलेक्ट्रोफाईल कोण असतो? गुड, SO3H. पॉझिटिव्ह चार्ज कोणावर, H वर का S वर? SO3H पॉझिटिव्ह चार्ज कोणावर, S वर. जेव्हा मी असं जी S वर, SO3H S वर पॉझिटिव्ह चार्ज, S अटॅक करतो, NO2 N वर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. परत दोन कंडिशन्स टाकणार आहे, H2SO4 टाकणार आहे आपण, H2SO4 खाली पण H2SO4. टेम्परेचर बदलतं इथे. पहिल्या केसमध्ये टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर 298 केल्विन, आणि नंतर 100 डिग्री सेल्सिअस 373 केल्विन. हे कोणतं आहे, रूम टेम्परेचर, आणि हे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विन. जेव्हा तुम्ही रिॲक्शन रूम टेम्परेचरला करताय तेव्हा ऑर्थो प्रोडक्ट बनवायचं, आणि जेव्हा हाय टेम्परेचरला करताय तेव्हा पॅरा प्रोडक्ट बनतो. सो पॅरा म्हणजे कसं, OH ला बिलकुल मूव्ह नाही करायचं, OH ला बिलकुल टच पण नाही करायचं, पण SO3H कुठे लागणार, ऑर्थो, SO3H, आणि इथे कुठे लागेल, पॅरा. राहील लक्षात? क्वेश्चन विचारतील, ऑर्थो फिनॉल सल्फोनिक ऍसिड किंवा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड is prepared from phenol at dash temperature, room temperature. पॅरा कधी भेटतो विचारतील, at 100 डिग्री सेल्सिअस दॅट इज 373 केल्विन. इथं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनतच नाही, सो सेपरेशन करण्याची गरजच लागत नाही. ऑर्थो पाहिजे असेल तर रूम टेम्परेचरला करा, पॅरा पाहिजे असेल तर हाय टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला करा. क्लिअर आहे? या तीन रिॲक्शन मी लिटरली सांगते, इथून पुढे मी कोणत्याही चॅप्टर मध्ये ह्या रिॲक्शन्स रिपीट करणार नाही. परवा एक लेक्चर घेतलंय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्याची PDF परत शेअर करते, त्याच्या लेक्चरची लिंक परत शेअर करते. हवं तर कोणाला सापडली, कोणी सेव्ह केली असेल तर शेअर करा. आज तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन सगळ्या रिवाइज करताय आणि फिनॉलच्या सगळ्या रिॲक्शन्स रिवाइज करताय. आज बाकी काही करू नका हवं तर. थर्ड रिॲक्शन झाली आपली. फोर्थ RT रिॲक्शन, रीमन टीमर रिॲक्शन. रीमन टीमन रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज रिॲक्टंट ऑफ दिस रिॲक्शन. रीमन टीमर रिॲक्शन. क्वेश्चन लिहा, क्वेश्चन नंबर 19. राइट अ शॉर्ट नोट on Riemann
टीमन रिएक्शन. रिमर टीमन रिएक्शन. आणि क्वेश्चन नंबर 20, राईट अ शॉर्ट नोट ऑन. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. राईट अ शॉर्ट नोट ऑन कोल्बे रिएक्शन. दोन्ही शॉर्ट नोट पाठ करत दोन्हीपैकी एक पेपर मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिमन टीमन रिएक्शनचा रिएक्टंट कोण आहे सांगा. किती लोक विचार करतायत हे पण मला पाहायचंय. आणि आपला पॉइंट काय चालू आहे, रिएक्शन्स ऑफ फिनॉल. मग पक्का कोण असेल, फिनॉल असेल. फिनॉल. आणि प्रोडक्ट कोण असतो, रिमर टीमन रिएक्शनचा प्रोडक्ट कोण असतो, सॅलिसिला अल्डिहाइड. OH ला मी टच पण केलं का बघा. फिनॉल मध्ये जसा OH आहे प्रोडक्ट मध्ये तसाच OH आहे, फक्त ऑर्थो पोझिशनला कोण येणार आहे, बेन्झाल्डिहाइड. ऑर्थो पोझिशनला कोण येणार आहे, अल्डिहाइड CHO. इथून मला यापर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे. कसं जाणार, कसं जाणार. इथून इथे जात असताना एक कार्बन एक्स्ट्रा हे क्लिअरली दिसलं बघा. रिएक्टंट टू प्रोडक्ट जात असताना कॅन यू सी वन एक्स्ट्रा कार्बन इन दॅट. अँड तोच एक्स्ट्रा कार्बन कुठून आलाय, रिमन टीमन नावाचे 2 सायंटिस्ट किडनॅप करायला गेलेत फिनॉलला. आणि किडनॅप करायला गेलेत तर किडनॅपिंग एजंट टाकायचा. रिमन टीमन 2 किडनॅपर्स आहेत लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला लगेच किडनॅपिंग एजंट आठवेल, CHCl3. क्लोरोफॉर्म टाकलाय फक्त कशाच्या प्रेझेन्स मध्ये, बेसच्या प्रेझेन्स मध्ये. क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ बेस. अजून एक सांगू, जर तुम्हाला आठवत असेल आपण अमाइन्स चॅप्टर केला. अमाइन्स मध्ये आपण कार्बिल अमाइन टेस्ट केली आहे. कार्बिल अमाइन टेस्टचा रिएजंट काय असतो, सेम क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ बेस. सेम तोच रिएजंट आहे ते सुद्धा. सो कार्बिल अमाइनचा पाठ करा, रिमन टीमनचा लक्षात राहील. किंवा रिमन टीमन किडनॅपर्स आहेत असं लक्षात ठेवा. त्यामुळे ते काय करतायत, किडनॅप करायला चाललेत CHCl3 इन प्रेझेन्स ऑफ बेस. हे लक्षात ठेवा, इन प्रेझेन्स ऑफ बेस. ऍक्वियस NaOH लिहिलं नाही लिहिलं तसं मॅटर नाही करत. आता OH ला OH मध्ये NaOH टाकल्यावर काय होतं, सोडियम फिनॉक्साइडचं प्रिपरेशन. फिनॉल्स मध्ये जेव्हा पण आपण बेस टाकतोय कशासाठी टाकतोय, प्रोटेक्शन करण्यासाठी. हा जो तुमचा H ग्रुप आहे किंवा हा जो फिनॉल आहे तो मोर रिएक्टिव्ह आहे. त्याची जी लोन पेर आहे ती खाली कंटिन्युअस अटॅक करते आणि खूप प्रोडक्ट देऊ शकते. सो या H ग्रुपला आधी प्रोटेक्ट केला पाहिजे, या OH ग्रुपला आधी प्रोटेक्ट केला पाहिजे. H निघून जाऊन मी कोण आणते तिथे, सोडियम. दिस इज हाऊ ग्रुप वॉज प्रोटेक्टेड. मग क्लोरोफॉर्मचं काय काम आहे, क्लोरोफॉर्मचं काम आहे ऑर्थो पोझिशनला एक कार्बन एक्स्ट्रा देणं. इथे कोण होता इनिशियली तिथे होता हायड्रोजन. तो हायड्रोजन आणि यातला Cl बाहेर जाणार आहे, क्लोरोफॉर्म मधला Cl. तिथे इनिशियली कोण होतं, हायड्रोजन. तो हायड्रोजन आणि यातला एक Cl बाहेर जाईल. HCl रिमूव्ह केला, इथे काय लागेल, CHCl2. CHCl2 बनवाल इथपर्यंत. पण हा एक अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे ज्यालाच आपण काय म्हणतो, इंटरमिजिएट. म्हणून याला कशामध्ये लिहिलं जातं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, इंटरमिजिएट. आता इथून पुढे रिएक्शन वेळ करत नाही, परत रिएक्शन कशामध्ये करायची, NaOH सोबत. आता NaOH सोबत का केली आहे, हा जो सगळा ClCl2 ग्रुप आहे हा सगळा जातो आणि याच्या ठिकाणी काय करायचं, फक्त O. मेकॅनिझम सांगत नाही, हिंट सांगतीये. परत बेस कशासाठी टाकलाय असं म्हणा, जो Cl2 ग्रुप आहे तो जाऊन काय आणायचा आहे, O. कारण तुम्हाला क्लिअरली दिसतंय मला अल्डिहाइड पाहिजे. वरती कोण आहे, ONA ऍज इट इज. CH जे 2 Cl होते ते गेले आणि त्या ठिकाणी कोण आला, O.
दॅट इज अल्डिहाइड बनला. मग आता कोण पाहिजे? आपला आहे तसा एच पाहिजे वरती. ONA नकोय, आहे तसा काय पाहिजे? एच पाहिजे. आणि एच हवं असेल तर सगळ्या रिॲक्शन मध्ये आपण काय करतो? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस केल्यानंतर काय भेटेल? आहे अशी रिंग, इकडे केलेला CHO आणि वरती झाला OH. दिस इज सॅलिसिला अल्डिहाइड. हा, हायड्रोलायसिसच केलं. डन. आणि सेम पेज वरतीच आपण नेक्स्ट शॉर्ट नोटचा आन्सर लिहू, कोल्बे रिॲक्शन. कोल्बे रिॲक्शनचा रिॲक्टंट कोण आहे? आणि कोल्बे रिॲक्शनचा प्रोडक्ट कोण आहे? मुद्दामून एकत्र शिकवतीये की दोघांना कम्पेअर करून शिकवा. दोघांचाही रिॲक्टंट फिनॉल आहे, कारण ह्या रिॲक्शन शिकतोयच आपण रिॲक्शन्स ऑफ फिनॉल मध्ये. प्रोडक्ट मध्ये मी परत OH ला टच पण नाही करणार आहे, ऍज इट इज. फक्त ऑर्थो पोझिशनला कोण येणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड, COOH, कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, चलो. आता रिॲक्टंट कोण घेणार? फिनॉल. परत कोण घ्या रिॲक्टंट? फिनॉल. फिनॉल मध्ये आधी प्रोटेक्शन करायला विसरायचं नाही. सो कोण टाकलं? NaOH. काय झालं? सोडियम फिनॉक्साइड. प्रोटेक्शन का करतोय समजलं ना? जसं अमाइन्स मध्ये करतो ना, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी, अगदी तसं इथे फिनॉल्स मध्ये करायचंय, कारण फिनॉल्स पण हायली रिॲक्टिव्ह आहे. ग्रीन केमिस्ट्री मध्ये सांगितलं की मल्टिपल प्रोडक्ट्स फॉर्मेशन होऊ नये म्हणून त्या OH ग्रुपला प्रोटेक्ट केलं जातं बाय सम अदर ग्रुप. सो ONA. आता याच्यामध्ये मेन रिॲक्शन इथून चालू होते. याच्यामध्ये टाकायला लागतो कार्बन डायऑक्साइड. कोल्बे रिॲक्शनचा रिएजंट कोण आहे? कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड कसं ओळखायचं बघा. कार्बोक्सिलिक ऍसिड जो बनलाय त्यात क्लिअरली दिसतं काय? ते C डबल बॉन्ड O आहे, COO आहे, C आहे, CO2, म्हणून याच्यावर CO2 टाकायचं. राहील लक्षात? मग काय कराल लास्टला? फिनॉलचा फिनॉक्साइड केलाय आणि ऑर्थो पोझिशनला कोण येणार आहे तुमचा? COONA. COONA. एक मिनिट. हा बेस तुम्ही एक्सेस मध्ये वापरला तरी चालेल, रिॲक्शन काही चेंज करणार नाही. COONA. टेक्स्टबुक मध्ये ते रिॲक्शन स्टार्ट करतानाच फिनॉक्साइड पासून करतायत. टेक्स्टबुक मध्ये रिॲक्शन स्टार्ट करतानाच फिनॉक्साइड मधून करतात. सो तुम्ही असंही करू शकताय की फिनॉक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. जर फिनॉक्साइड पासून स्टार्ट केली तर डायरेक्ट इथे H लिहायचा. प्रोटेक्शन केलं, नेक्स्ट स्टेप मध्ये डायरेक्ट प्रोटेक्शन काढलं आणि तो Na कुठे गेला? COONA खाली गेला. आणि आता काय करणार आहे नेक्स्ट स्टेप मध्ये? काय नकोय तुम्हाला आता या लास्ट स्टेप मध्ये? तो Na नकोय. Na नकोय, तिथे काय पाहिजे? H पाहिजे. हायड्रोलायसिस. वरचा OH तर डायरेक्ट आला, इथे COO. Na नकोय तर काय केला? H, सॅलिसिलिक ऍसिड. बुक मध्ये COOH लिहून दिला आहे तुम्ही डायरेक्ट प्रोटेक्शन नंतर. हा, तुम्ही असंही करा ना, डायरेक्ट CO2 आणि इथे H3O+ ला 2 स्टेप करायची गरज नाही, डायरेक्ट इथे बनवू शकता. एनी हाऊ इज ओके. मला जरा नोटबुक मधला फोटो पाठवशील, काही चेंज असेल तर सांगेल.
कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे तो, बरं गुगल करून टाक स्ट्रक्चर. ठीक आहे. आता याच्या टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स लक्षात ठेवताय कोलबेसाठी, कारण हाय टेम्परेचर हाय प्रेशर आहे. टेम्परेचर कंडिशन आहे याची 398, म्हणजे 400चा आजूबाजूला लिहायचे. 398 400 2 कमी असं काहीतरी लक्षात ठेवून जायचं. आणि प्रेशर आहे 6 ATM. प्रेशर आहे 6 ATM. या दोन शॉर्ट नोट लर्न करताय. या दोन्ही पैकी एक पेपर मध्ये असेल. किती रिएक्शन झाल्या बघा? 6. पहिल्या 3 तर सोप्या होत्या, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन. दुसऱ्या 2 इम्पॉर्टंट आहेत. रिमर टिमर कोलबे. आणि बाकीच्या 3 वर शॉर्ट नोट विचारली जात नाही. आली तर 2 मार्काला क्वेश्चन येतो की डायरेक्ट तुम्हाला रिएक्शन लिहायची असते. 6, 7, 8 कम्पेअर करून शिकवते, विसरू नका. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं ऑक्सिडेशन करायचंय. आता ऑक्सिडेशन केलं म्हणून लास्टला काय असणार? रिडक्शन ऑफ फिनॉल. पहिलं ऑक्सिडेशन, लास्टला रिडक्शन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये असतो डिहायड्रोजिनेशन. तर डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय? किंवा हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन की रिडक्शन? हायड्रेशन नाही वैष्णवी, हायड्रोजिनेशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन. सो याचा अर्थ आधी लिहायचंय ऑक्सिडेशन, लास्टला लिहायचं रिडक्शन, आणि लास्टून सेकंड पण रिडक्शनच आहे, बट नाव वेगळं दिलं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन केलं, सो हायड्रोजिनेशन. रिएक्शन्स बघा, फिनॉल आणि फिनॉल मध्ये ऑक्सिडेशन करायचंय तर तुम्ही काय टाकणार? रिड्युसिंग एजंट टाकून चालेल का ऑक्सिडेशन करताना? साहजिक आहे. ऑक्सिडेशन करायचंय, ऑक्सिडायझिंग एजंट टाका. K2Cr2O7 तसाच असतो Na2Cr2O7. K2Cr2O7 तसाच कोण असतो? Na2Cr2O7. किंवा काय टाकू शकताय? क्रोमिक ऍसिड CrO3 टाकू शकताय. किंवा काय टाकू शकताय? K2Cr2O7 टाकू शकताय. किंवा काय टाकू शकताय? KMnO4 टाकू शकताय. किंवा काय डायल्यूट HNO3 टाकू शकताय. मी हे 5 ऑक्सिडायझिंग एजंट पाठ करून घेतलेत. KMnO4, K2Cr2O7, डायल्यूट HNO3, CrO3. फक्त PCC PDC तेवढं टाकू नका, बाकी तुम्ही हे टाकू शकता. आता ऑक्सिडेशन करणं म्हणजे ऑक्सिजन ऍड होणार आहे. कसा ऍड होतोय? वरती तर ऑलरेडी एक आहे, तिथं फक्त काय होते? डबल बॉन्ड. इथं काय होते? डबल बॉन्ड. आणि सिमिलरली त्याच्या पॅरा पोझिशनला एक डबल बॉन्ड O येतो. इथं डबल बॉन्ड आहे, इथं नसणार आहे, इथं आहे, इथं नसणार, इथं आहे, इथं नसणार, इथं आहे. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असतात. इथं डबल आहे, पुढे नाहीये, इथं नाहीये, इथं आहे, इथं नाहीये, इथं आहे, इथं नाहीये, इथं आहे, इथं नाहीये. बनवू शकाल? दिस इज कॉल्ड ॲज बेन्झोक्विनोन. दिस इज कॉल्ड ॲज बेन्झोक्विनोन. याला पॅरा म्हणायची काही गरज नाही तसं, बट ठीक आहे. हे डबल बॉन्ड ऑर्थोला सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत, आणि इथं बनताना एकच बनतो, पॅरा बेन्झोक्विनोन. ऑर्थोला हिंड्रन्स होईल, सो बनताना पॅराच बनणार. नेक्स्ट घ्या हायड्रोजिनेशन. फिनॉल आहे आणि फिनॉल मध्ये हायड्रोजन ऍड करायचंय, तर मग डायरेक्ट करा ना. आणि हायड्रोजन ऍड करताय तेव्हा तुम्ही काय टाकताय? प्लॅटिनम, रॅनी निकेल, काही चालतो ना. प्लॅटिनम, रॅनी निकेल, पॅलेडियम. प्लॅटिनम, रॅनी निकेल, पॅलेडियम. जेव्हा तुम्ही हे टाकताय तेव्हा ऍडिशन ऑफ हायड्रोजन होत असतो. कुठे होत असतो रे? रिडक्शन कोणत्या बॉन्ड्सचं होत असतं? डबल बॉन्ड्सचं.
तुम्ही याआधी पण हे केलंय, डबल बॉन्ड ब्रेक करायची, इकडे एक हायड्रोजन तिकडे एक हायड्रोजन. सो इथे 3 डबल बॉन्ड आहेत, सगळे डबल बॉन्ड ब्रेक करायचे. हायड्रोजन 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 ऍड होईल, दाखवायची काही गरज आहे का? नाही. इथे एक हायड्रोजन, इथे दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, चौथा हायड्रोजन, पाचवा हायड्रोजन, सहावा हायड्रोजन, 6 हायड्रोजन लागणार आहेत. सो मी लिहिलं 3H2. 6 हायड्रोजन लागणार आहेत, सो मी लिहिलं 3H2. सायक्लोहेक्झॅनॉल. क्वेश्चनला काय विचारतील याच्यावर? क्वेश्चन नंबर 21. प्रिपेअर cyclohexanol from phenol. Prepare cyclohexanol from phenol असा क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर. सेकंड, यालाच कसं विचारू शकतात? राईट अ शॉर्ट नोट ऑन hydrogenation of phenol. Write a short note on hydrogenation of phenol. दोन्ही वेळाला ओळखेल हा क्वेश्चन आहे, हे लिहायचं आहे ते. आणि लास्ट, रिडक्शन ऑफ फिनॉल. रिडक्शन करायचं असेल तर त्यामध्ये काय टाकायचंय? फिनॉलचं रिडक्शन करत असताना त्याच्यामध्ये आपण झिंक मेटल टाकतो. नेव्हर फॉरगेट, मेटल्स आर रिड्युसिंग एजंट्स. नेव्हर फॉरगेट इट. मेटल्स आर रिड्युसिंग एजंट्स. सो मी जेव्हा याच्यामध्ये Zn टाकलं, तो Zn त्यातलं ऑक्सिजन काढून घेतो आणि काय बनवतो? ZnO. तो इतका आवरा आहे की तो त्या फिनॉल मधलं ऑक्सिजन काढतो. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो कॉल्ड एज रिडक्शन. मग झालं रिडक्शन. ZnO रिडक्शन बनला आणि काय दिसलं? फक्त तुमची बेन्झीनची रिंग आणि त्याच्यावर H नाही लिहिला तरी चालत असतो. सो डायरेक्टली काय बनतं? बेन्झीन. डायरेक्टली काय बनतं? बेन्झीन. हा क्वेश्चन 1 सेंटेन्स मध्ये येऊ शकतो आणि क्वेश्चन MCQ मध्ये पण बनू शकतो, म्हणजे 1 मार्कला येऊ शकतो. रिडक्शन ऑफ फिनॉल गिव्स डॅश. रिडक्शन ऑफ फिनॉल गिव्स डॅश. क्वेश्चन बनेल इथे बेन्झीन. सो 8 रिएक्शनची सिक्वेन्स समजली. रेज युअर 8 फिंगर्स. तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसलाय, रेज युअर 8 फिंगर्स. 8 मध्ये पहिले 3 फिंगर्स आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन. तिन्ही रिएक्शन सगळ्यांना क्लिअर आहेत? ब्रोमिनेशनचा इलेक्ट्रोफाइल क्विकली आन्सर करा. ब्रोमिनेशनचा इलेक्ट्रोफाइल अनम्यूट करून करा, म्हणजे ज्यांना येत नाही त्यांना पण समजेल. साक्षी, ब्रोमिनेशनचा इलेक्ट्रोफाइल. Br+. वैष्णवी आता सांग. इलेक्ट्रोफाइल तो असेल ना ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग तुम्ही Br2 म्हणाल का? यश, तुझा आन्सर होतं CH2 आणि CCl4. हे इलेक्ट्रोफाइल आहेत का रिएजंट आहेत का सॉल्व्हंट आहेत? सॉल्व्हंट आहेत. CCl4 किंवा CH2 हे सॉल्व्हंट आहेत. ठीक आहे. बर, मला जेव्हा मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट लागतो त्याच्यामध्ये कोणता सॉल्व्हंट ऍड करायचा? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल हे बनवायचंय. 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. रिएजंट काय यूज करणार? ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. ब्रोमीन वॉटर. जेव्हा मला पॅरा ऍज अ मेजर प्रोडक्ट पाहिजे, ऑर्थो पॅराचं मिक्सचर पाहिजे, तेव्हा काय रिएजंट यूज करणार? नॉन पोलार. नॉन पोलार. म्हणजेच किती पॉसिबिलिटीज आहेत त्यामध्ये वापरण्याच्या? 2. कोणत्या कोणत्या?
Br2 in presence of dash and dash, dash or dash, CCl4 or CH2, carbon tetrachloride और carbon disulfide. ठीक है, नेक्स्ट आन्सर निकिता करेल. निकिता, नायट्रेशनचा इलेक्ट्रोफाइल कोण असतो? NO2+. NO2+. प्रतीक, सल्फोनेशनचा इलेक्ट्रोफाइल कोण असतो? SO3. SO3+. हाँ. SO3+. ओम करेक्ट है आंसर? ओम चौधरी आंसर करेक्ट है? कल्याणी आंसर करेक्ट है? Yes, ma'am. तुझा आवाज क्लियर नाही आहे. जिया, अनम्यूट and tell the answer. SO3H. SO3H+. समजलं प्रतीक? SO3H आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज सल्फर वरती आहे. ठीक आहे, जेव्हा माझं सल्फोनेशन करायचंय अँड आय वॉन्ट ऑर्थो ऍज अ मेजर प्रोडक्ट, तर कंडिशन काय आहे? सल्फोनेशन करत असताना आय वॉन्ट ऑर्थो प्रोडक्ट. व्हॉट इज द कंडिशन ऑफ द रिएक्शन? मयूर. पल्लवी. सल्फोनेशन करायचंय मयूर आणि ऑर्थो मेजर प्रोडक्ट पाहिजे, कंडिशन काय आहे? हाऊ विल यू ऑब्टेन ऑर्थो? काय ते? लो टेम्परेचर. लो टेम्परेचर. किती टेम्परेचर आहे? 25 डिग्री सेल्सियस. दॅट इज 298 केल्विन. सो म्हणायचं फिनॉल इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ऍसिड ऍट 298. कंडिशन फक्त रूम टेम्परेचर नाही, त्याच्यामध्ये H2SO4 पण टाकायला पाहिजे. समजलं ना? बाकी सगळे 298 म्हणताय. H2SO4 इन 298 केल्विन. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि पॅरासाठी H2SO4 ऍट 100 डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये लिहायचं 373 केल्विन. डन. चलो, हाऊ विल यू प्रिपेअर पिक्रिक ऍसिड? नाही, मी बाकी सगळ्यांना सांगत होते मयूर. हाऊ विल यू प्रिपेअर पिक्रिक ऍसिड? बाय रिएक्टिंग फिनॉल विथ नायट्रेटिंग मिक्सचर. बाय रिएक्टिंग फिनॉल विथ नायट्रेटिंग मिक्सचर. पिक्रिक ऍसिडचं दुसरं नाव काय आहे? पिक्रिक ऍसिड इज नेम्ड ऍज द IUPAC नेम ऑफ पिक्रिक ऍसिड इज, असा क्वेश्चन आहे. घ्या. करेक्ट. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. सो पहिल्या 3 रिएक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहेत. नंतरच्या 2 रिएक्शन्स फार इम्पॉर्टंट आहेत, रिमन टिमन रिएक्शन आणि कोल्बे. ह्याच्या शॉर्ट नोट्स लर्न करायचे. थिअरी प्लस रिएक्शन 3 मार्कासाठी क्वेश्चन येईल, 3 मार्क्स मध्ये क्वेश्चन येईल. आणि लास्टच्या उरलेल्या 3 रिएक्शन्स कशा असणार आहेत? ऑक्सिडेशन, लास्टची रिडक्शन आणि डिहायड्रोजिनेशन. ऑक्सिडेशन केलं की बेन्झोक्विनोन, रिडक्शन केलं की बेन्झीन आणि हायड्रोजिनेशन केलं की सायक्लोहेक्झॅनॉल. या 3 रिएक्शन सिंपल वाटतात, बट सगळ्यात क्वेश्चन मध्ये टाकणाऱ्या तुम्हाला कन्फ्यूज ह्याच करू शकतात. सो टोटल ह्या 8 परत प्रिपरेशनच्या 4, 12 रिएक्शन तुम्हाला आज परफेक्ट करायचे होतील. सगळ्याच्या शॉर्ट नोट्स थिअरी रिएक्शन